शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2.5 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही मोफत पाठ्यपुस्तकं पूर्णपणे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीनं पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्याचा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका त्याचबरोबर केंद्र स्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र यंदा शाळा सुरू होऊन 2.5 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अद्याप नवीन पुस्तकं पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या तब्बल 1527 संचाचा तुटवडा असून पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे इयत्ता 2री, 4थी आणि 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झाल्यानं जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणं शक्य नसल्यानं विद्यार्थ्यांची अडचण आणखीन वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तकं जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तकं उपलब्ध नसल्यानं अध्यापन करताना शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या गंभीर प्रश्नाबाबत पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप आणि सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या तुटवड्याबाबत जाब विचारला. तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचं चर्चेतून समोर आलं. उपस्थितांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रमोद पाटील, शहर प्रमुख शिवसेना लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.